श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महाशिवरात्रीला ही एक चूक तुमची शिवपूजा आणि तुमचा उपवास दोन्हीही निष्फळ ठरवतील. मित्रांनो, सावधान! तुमची वर्षभराची साधना, तुमची शिवपूजा, तुमची उपासना ही या एका चुकीमुळे अपूर्ण राहील. महाशिवरात्री कधी आहे आणि ही रात्र साधी का नाही? महाशिवरात्र हा दिवस नाही, तर एक अवस्था आहे. बहुतेक लोकांना असं वाटतं की हा फक्त उपवासाचा दिवस आहे किंवा शिवपूजेचा एक सण आहे. पण वास्तव असं आहे की महाशिवरात्र ही वर्षातील ती एकमेव रात्र आहे ज्या रात्री निसर्ग स्वतः शांत अवस्थेत जातो. या दिवशी चंद्राची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा खाली घेतली जाते. म्हणजेच मन शांत होण्यासाठी आणि विचार स्थिर होण्यासाठी ही रात्र मदत करते. म्हणूनच प्राचीन काळापासून ऋषीमुनी या रात्री झोप टाळतं. कारण झोप म्हणजे अज्ञानात जाणं आणि जागरण म्हणजे स्वतःला ओळखणं. महाशिवरात्र साधारण फाल्गुन महिन्यात अमावस्येच्या आसपास येते, पण ही तारीख महत्त्वाची नाही. महत्त्वाची आहे ती रात्र, कारण याच रात्री शिवतत्व सर्वाधिक सक्रिय असतं. शिव म्हणजे फक्त देव नाही. शिव म्हणजे शून्य, शिव म्हणजे शांतता आणि शिव म्हणजे अहंकाराचा अंत. या रात्री जे काही मनात चालू असतं ते दुप्पट वेगाने वाढतं. म्हणूनच जर राग असेल तर तो वाढतो, जर भीती असेल तर ती वाढते आणि जर श्रद्धा असेल तर तीही वाढतेच. इथेच 90% लोक चूक करतात. ते म्हणजे उपवास करतात, ते पूजा करतात, पण मनात सतत तक्रार करत राहतात. मला काही मिळत नाही, माझं नशीब खराब आहे, मी कितीही पूजा केली तरी काही बदल होत नाही. आणि याच विचारांमुळे त्यांची संपूर्ण शिवपूजा व्यर्थ जाते. कारण शिवाला वस्तू नको असतात, शिवाला भावना नको असतात, शिवाला फक्त तुमचं अंतर्मन पाहायचं असतं. महाशिवरात्रीची सर्वात मोठी हीच चूक आहे. लोक शिवाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःमधलं वाईट सोडायला तयार नसतात. या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ती एक चूक जी 90% लोक नकळत करतात आणि त्याचमुळे त्यांची वर्षभराची पूजा निष्फळ ठरते. ती एक चूक जी सगळे करतात पण कुणीही सांगत नाही. ही चूक आहे मनात साचलेला सततचा संवाद. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक बाहेरून शांत दिसतात, पण आतून सतत बोलत असतात. हा उपवास किती कठीण आहे, हे दूध का थंड आहे, पूजा अजून किती वेळ चालणार आणि हा दिवा नीट का लागत नाही. असं हे सगळं ऐकायला साधं वाटतं, पण शिवतत्वासाठी हे अत्यंत मोठं अपमानासारखं आहे. कारण शिव म्हणजे स्थिरता आणि तुमचं मन जर सतत अस्थिर असेल तर ते शिवाशी जोड निर्माणच करत नाही. शिवपिंडीवर पाणी वाहताना बहुतेक लोक मनात इच्छा बोलतात, मला पैसा दे, मला नोकरी दे, माझा नवरा असा होऊ दे, माझी बायको तशी होऊ दे. पण महाशिवरात्री ही मागण्याची रात्र नाही, सडना मिलन रात्र आहे. या दिवशी जर तुम्ही एकच गोष्ट सोडली, तक्रार, तर शिवकृपा आपोआप मिळते. आणखी एक मोठी चूक म्हणजे लोक या दिवशी फार जास्त उपाय करतात. एक उपाय झाला की लगेच दुसरा, एक मंत्र झाला की लगेच दुसरा. मन एकाग्र होतच नाही. शिवाला संख्या आवडत नाही, शिवाला सातत्य आवडतं. म्हणूनच महाशिवरात्रीला एकच उपाय करा, एकच मंत्र करा, एकच भावना ठेवा. महाशिवरात्रीची ती गुप्त पद्धत जी फारच कमी लोकांना माहीत आहे आणि जी केल्यावर अनेकांच्या आयुष्यात 40 दिवसात बदल घडलेले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतेक लोक शिवपिंडीकडे पाहतात पण स्वतःकडे पाहत नाहीत. आणि इथेच शिवपूजेचं खरं रहस्य दडलेलं असतं. कारण शिवपूजा म्हणजे आरसा जो तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दाखवतो.
आणि तुमच्या आयुष्यात जे काही अडकलं आहे, जे त्रास आहे देत आहेत, जे बदलत नाही, ते सगळं तुमच्या आत साठलेलं असतं. आणि महाशिवरात्रीच्या रात्री शिवतत्व इतकं सक्रिय असतं की मनात दडलेली प्रत्येक गोष्ट वर यायला लागते. म्हणूनच या दिवशी काही लोक अस्वस्थ होतात, काहींना राग येतो, काहींना कारण नसतानाही रडावंसं वाटतं. आणि हे वाईट लक्षणं नसून ही एक प्रकारची आतली स्वच्छता असते. पण बहुतेक लोक या अवस्थेला घाबरतात आणि त्यातून पळ काढतात. मोबाईल पाहायला लागतात, झोपायचा प्रयत्न करतात किंवा कुणाशी तरी वाद घालतात. पण महाशिवरात्रीची खरी गुप्त पद्धत म्हणजे या अवस्थेपासून पळायचं नाही, तर शिवपिंडीसमोर शांतपणे बसून, पाठ सरळ ठेवून, डोळे बंद करून मनात जे काही विचार येत आहेत ते थांबवण्याचा प्रयत्न न करता फक्त निरीक्षण करायचं. ना मंत्र, ना जप, मागणी. कारण या 10 मिनिटांच्या शांत निरीक्षणात माणसाला स्वतःच कळायला लागतं की त्याची अडचण नेमकी काय आहे, त्याचा अडथळा कुठे आहे, त्याचा राग कुणावर आहे आणि त्याचा अहंकार कुठे दुखावला आहे. आणि इथेच बदल सुरू होतो. कारण शिवकृपा म्हणजे अचानक घडलेला चमत्कार नसून स्वतःमध्ये बदल मिळालेली स्पष्टता असते. आणि म्हणूनच जे स्वतःशी प्रामाणिक राहतात त्यांच्या आयुष्यात पुढच्या 40 दिवसात निर्णय बदलतात, सवयी बदलतात आणि परिस्थितीसुद्धा हळूहळू बदलायला लागते. महाशिवरात्रीच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाकडे काहीही मागू नये. कारण ही मागण्याची नाही तर सोडण्याची रात्र आहे. आणि या रात्री एकच वाक्य मनात बोलायचं, जे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही, जे मंत्र नाही, जे औपचारिक प्रार्थना नाही, परंतु पूर्ण समर्पण आहे. आणि ते वाक्य असं आहे की हे भोलेनाथ, आज मी माझ्या आयुष्यातील सततची तक्रार सोडतो, माझा राग सोडतो, माझी तुलना सोडतो आणि प्रत्येक गोष्टीची घाईसुद्धा सोडतो. आणि माझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते स्वीकारण्याची ताकद मला द्या. आणि हे वाक्य मनात बोलताना जर डोळ्यात पाणी आलं तर समजायचं की तुमची प्रार्थना, तुमची पूजा पूर्ण झाली. कारण शिव दिखाव्यात नाही तर अश्रूंमध्ये असतो. आणि महाशिवरात्रीला जो माणूस मनाने शांत झाला तो वर्षभर वाचतो, पण जो या दिवशी तक्रार करतो तो वर्षभर तेच तेच अनुभवत राहतो. आणि म्हणूनच हा व्हिडिओ इथे संपतो. पण जर हे ऐकताना तुमचं मन हललं असेल तर समजायचं की शिवाने तुमच्याशी संवाद साधला आहे. कारण ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेवा की शिव तुमच्या बाहेर कुठेही नाही तर तो तुमच्याच आत आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि इतरांमध्ये शेअर देखील करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.